नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक राजकीय विश्लेषण यामधील एक नवीन दृष्टिकोन अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे व्यवस्थावादी दृष्टिकोन. यापूर्वीच्या तासिकांमध्ये आपण वर्तनवादी दृष्टिकोनाचा अभ्यास केला. वर्तनवाद हा एक आधुनिक दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थावाद किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोन, ज्याला की सिस्टीम अप्रोच असं म्हणतात, आणि हा सुद्धा एक आधुनिक दृष्टिकोन आहे. व्यवस्थावादाने राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये एक नवीन विचार प्रवाह आणलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास किंवा राजकीय संकल्पनांचा अभ्यास हा एकांगी दृष्टिकोनातून केला जात होता. परंतु व्यवस्थावादी दृष्टिकोनाने राज्यशास्त्रातील संकल्पनांचा अभ्यास सर्वांगीण दृष्टिकोनातून करण्यावर भर दिला. व्यापक अर्थाने व व्यापक दृष्टीने त्या विषयाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी या व्यवस्थावादी दृष्टिकोनाने दिलेली आहे. व्यवस्थावादी दृष्टिकोन हा सर्वप्रथम जीवशास्त्र किंवा बायोलॉजी या विषयामध्ये मांडण्यात आलेला आहे. मानवी शरीर ही एक व्यवस्था आहे, किंवा प्रत्येक प्राण्याचं शरीर किंवा जीवशास्त्र त्याला की आपण म्हणतो, याची एक स्वतंत्र अशा प्रकारची सिस्टीम असते. आणि म्हणून जीवशास्त्राच्या नंतर हा दृष्टिकोन मानववंशशास्त्रामध्ये त्या ठिकाणी विशेष करून अंगीकारण्यात आला. आणि त्यानंतर मग पाहतो समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि पुढे चालून राज्यशास्त्र यासारख्या विविध शास्त्रांमध्ये हा व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सर्वप्रथम हा दृष्टिकोन राज्यशास्त्रामध्ये मांडण्याचं काम डेव्हिड ईस्टन, गॅब्रियल आल्मंड, मार्टिन कापलान, टॉलकट पार्सन, रिग्ज अशा अनेक विचारवंतांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. डेव्हिड ईस्टन यांनी आपल्या द पॉलिटिकल सिस्टीम या नावाच्या ग्रंथामध्ये हा दृष्टिकोन मांडलेला आहे. डेव्हिड ईस्टन यांनी राज्यशास्त्रामध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा अवलंब करून राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये मौलिक अशा प्रकारची भर त्या ठिकाणी टाकलेली आहे. म्हणून हा दृष्टिकोन पाहण्या अगोदर आपणाला व्यवस्था म्हणजे काय हे अगोदर अभ्यासावं लागेल. तरच आपणाला पुढील व्यवस्थावादी दृष्टिकोन किंवा राजकीय व्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. व्यवस्था याच्यासाठी इंग्रजीमध्ये सिस्टीम हा शब्द वापरला जातो, आणि त्याचा मराठी अर्थ जर बघितला तर आंतरसंबंध असा त्याचा अर्थ आहे. जिथे सर्व अंग परस्पर संबंधित असतात, ज्याला इंटर रिलेशनशिप असं ज्या ठिकाणी म्हटलं जातं, त्याला आपण व्यवस्था म्हणतो. आणि म्हणून व्यवस्था ही वेगवेगळ्या उपव्यवस्थांनी किंवा उपघटकांनी मिळून बनलेली असते. उदाहरणार्थ आपल्या शरीराचंच बघायचं झालं, मानवी शरीर, तर आपण बघतो की जीवसृष्टी किंवा जीव हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे.
आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश हे पंचमहाभूतांचं जिथं एकत्रीकरण होतं तिथं जीवाची निर्मिती होते. म्हणजेच ही सृष्टी असेल किंवा पृथ्वीवरील सर्व पर्यावरणीय व्यवस्था असेल, जीवसृष्टी व्यवस्था असेल, जे अशा प्रकारच्या ज्या काही व्यवस्था आहेत, या सर्व व्यवस्थांच्या पाठीमागे ही पंचमहाभूतं आहेत. आणि त्यापासूनच पृथ्वी तलावर आपण पाहतो सर्वप्रथम एकपेशी आणि नंतर बहुपेशी अशा प्रकारची जीवांची निर्मिती झाली. आणि त्यामधूनच मग आपण पाहतो की पुढे चालून मनुष्य हा प्राणी तयार झाला. आणि मग आपण आज पाहतो की मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशा प्रकारची एक व्यवस्था मानवी शरीरामध्ये आहे. आज आपण पाहतो, कानाने आपण ऐकतो, डोळ्याने पाहतो, नाकाने श्वास घेतो, तोंडाने अन्न ग्रहण करतो, अशा त्वचेने स्पर्श करतो. म्हणजे अशा प्रकारच्या या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपली ही सर्व व्यवस्था, शरीर व्यवस्था त्या ठिकाणी चालत असते. तर व्यवस्था म्हटलं की अनेक उपघटक आले, म्हणजे हे उपघटक आहेत. शरीर हे वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये हात असतील, पाय असतील, म्हणजे आपल्या डोक्यावरील केसापासून ते पायाच्या शेवटच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव हा वेगवेगळा आहे. परंतु तो जरी स्वतंत्र असला, वेगळा असला, तरी त्याचा संबंध पूर्ण व्यवस्थेशी आहे, पूर्ण शरीराशी आहे. आपल्या पायाच्या एखाद्या बोटाला जरी ठेच लागली तरी सर्व वेदना आपल्या शरीराला होतात. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी म्हणता येईल की शरीर ही एक व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेचे हे उपघटक आहेत, उपभाग आहे. आणि म्हणून जिथे हे सर्व अंग, सर्व भाग परस्पर रिलेटिव्ह असतात, संबंधित असतात, त्यालाच आपणाला एक प्रकारचं व्यवस्था म्हणता येईल. अजून एखादं उदाहरण सांगायचं झालं, जसं की आपण पाहतो की मोबाईल ही एक व्यवस्था आहे. मोबाईलमध्ये आज आपण पाहतो, मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, तो उपघटक आहे. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे, तो उपघटक आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ कॅमेरा, व्हिडिओ फोटो शूटिंग, म्हणजे अशा प्रकारचे. त्याचं मग चार्जर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप आहेत. म्हणजे यांनी मिळून बनलेली मोबाईल ही एक व्यवस्था आहे. आणि हे सर्व घटक मोबाईलचे एकमेकाला रिलेटिव्ह आहेत. आणि हे याच्यातला एक जरी घटक नसला तरी मोबाईलची व्यवस्था कुठंतरी बंद पडते किंवा तिच्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून कोणतीही व्यवस्था परिपूर्ण होण्यासाठी तिला उपव्यवस्था किंवा उपघटक हे तितकेच सहाय्यभूत असतात. आणि म्हणून व्यवस्था म्हणजे काय, तर इंटर रिलेशनशिप किंवा समाज घटकामध्ये, राज्य घटकामध्ये ज्या वेगवेगळ्या व्यवस्था असतात, त्या वेगवेगळ्या व्यवस्थांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक व्यवस्था तयार होत असते किंवा एक यंत्रणा निर्माण होत असते. त्याला आपण व्यवस्था म्हणत असतो. आता ह्या व्यवस्थेचे स्वरूप कसं असते, तर आपणाला सांगता येईल व्यवस्था व्यापक असते. कोणतीही व्यवस्था ही व्यापक असते. तिच्यामध्ये अनेक उपघटक असतात, उपअंग असतात. आणि ह्या उपघटकांना, उपअंगांना एकत्रित ठेवण्याचं काम ही व्यवस्था करत असते. आता आपण शरीराचाच जर विचार केला तर आपण पाहतो की माणसाला एक बोट जरी नसलं तर माणूस अपूर्ण असतो, अपंग असतो. डोळ्यातला इजा झाली, डोळा लहान असेल तर त्याला आपण अपंगत म्हणतो. आणि पूर्णत्व त्याला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा माणसाला सर्व अवयव, सर्व त्या व्यवस्थेमधले अवयव क्रमबद्ध पद्धतीने जर विकसित झाले असतील, व्यवस्थित पद्धतीने विकसित झाले असतील, तर त्याला पूर्ण व्यवस्था आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून व्यवस्था ही व्यापक असते. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थेत गुणात्मक परिवर्तन.
व्यवस्थेमध्ये केवळ संख्यात्मक परिवर्तन होत नाही, तर गुणात्मक परिवर्तनसुद्धा त्या ठिकाणी होत असते. कोणतीही व्यवस्था गुणात्मक परिवर्तनावर त्या ठिकाणी भर देत असते. त्याचबरोबर व्यवस्था ही मर्यादित असते. प्रत्येक व्यवस्थेच्या काही मर्यादा आहेत. आता उदाहरणार्थ मनुष्य शरीर हे जरी सारखं असलं तरी त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या मर्यादा आहेत. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. बाह्यगतदृष्ट्या आपण जर बघितलं तर शरीर सारखं दिसतं, पण अंतर्गतदृष्ट्या प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे. आणि म्हणून प्रत्येकावर इलाज करत असताना डॉक्टर त्या ठिकाणी त्या माणसाची योग्य तपासणी त्या ठिकाणी करतात आणि नंतरच त्याच्यावर इलाज त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे ती एक मर्यादा आहे. म्हणजे माणूस आहे म्हणून प्रत्येकाला सारखं औषध देता येणार नाही, कारण की त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्याच्यावर औषध. एखाद्या माणसाला त्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो कोरोना झाला म्हणून सगळ्यांना सारखं औषध हे नाही, तर त्याची तपासणी करावं लागेल. त्याचं BP शुगर वगैरे सगळे अंतर्गत अवयवांचं जे काही कार्य आहे हे तपासावं लागेल आणि तपासून त्याला त्या ठिकाणी इलाज करावा लागेल. आणि म्हणून प्रत्येक शरीराची एक मर्यादा असते किंवा व्यवस्थेची एक मर्यादा असते. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्था एका पर्यावरणात काम करत असते. व्यवस्था त्या पर्यावरणाला प्रभावित करत असते किंवा पर्यावरण त्या व्यवस्थेला प्रभावित करत असतं. आणि म्हणून प्रत्येक व्यवस्था एका विशिष्ट स्वतंत्र अशा पर्यावरणात काम करत असताना आपल्याला दिसून येते. पर्यावरण बदलले की व्यवस्थेचं स्वरूप बदलतं किंवा व्यवस्थेचं स्वरूप बदललं तर पर्यावरणसुद्धा बदलू शकतं. म्हणून पर्यावरण आणि व्यवस्था हे दोन्ही घटक एकमेकाला परस्पर संबंधित असे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यवस्था ही स्वतंत्र असते. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यवस्था स्वतंत्र आहे. आर्थिक व्यवस्था स्वतंत्र आहे, सामाजिक व्यवस्था स्वतंत्र आहे, राजकीय व्यवस्था स्वतंत्र आहे. एवढेच नाही तर ज्या राजकीय व्यवस्था आहेत, उदाहरणार्थ इंग्लंडची लोकशाही संसदीय लोकशाही आहे, भारताची लोकशाही ही संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. असं जरी असलं तरी त्यांचे स्वरूप किंवा त्यांचं कार्य हे वेगवेगळं आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यवस्था ही कशी असते, स्वतंत्र असते आणि स्वतंत्र पद्धतीने काम करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं व्यवस्था. आता आपण डेव्हिड ईस्टन यांचा व्यवस्थावादी दृष्टिकोन अभ्यासला. डेव्हिड ईस्टन यांनी अभ्यास करून राज्यशास्त्रामध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोनाची मांडणी केली. त्यांच्या मते इतर व्यवस्थाप्रमाणेच राजकीय व्यवस्था सुद्धा एक स्वतंत्र व्यवस्था आहे. ज्याप्रमाणे समाजामध्ये समाज व्यवस्था असते, अर्थव्यवस्था असते, शिक्षण व्यवस्था असते किंवा अन्य व्यवस्था असतात, त्याचप्रमाणे समाजामध्ये राजकीय किंवा राज्यव्यवस्था सुद्धा असते आणि ती सुद्धा स्वतंत्र पद्धतीने काम करत असते. आज आपण पाहतो समाज म्हटलं की मग त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ अशा प्रकारचे घटक आपण त्याच्यामध्ये विचार करतो. तसं राजकीय व्यवस्था म्हटलं की मग त्याच्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, राज्यघटना, राजकीय पक्ष, मतदारसंघ किंवा मतदार म्हणजे अशा अनेक घटकांचा त्याच्यामध्ये मिळून एक ती व्यवस्था तयार होत असते. आणि म्हणून प्रत्येक व्यवस्थेमध्ये मी मग म्हटल्याप्रमाणे उपघटक असतात आणि त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप त्या ठिकाणी असते. एक अंतर्गत परस्पर संबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात आणि त्याच्यातूनच एक प्रकारची एक व्यवस्था निर्माण होत असते. तर अशा या राजकीय व्यवस्थेचा अर्थ किंवा राजकीय व्यवस्था म्हणजे काय हे डेव्हिड ईस्टन यांनी त्यांच्या व्याख्येतून सांगितलेलं आहे. ते म्हणतात, अधिकारयुक्त मूल्य प्रस्थापित करणाऱ्या व्यवस्थेला राजकीय व्यवस्था असे म्हणतात. आपण पाहतो की राज्य ही एक अशी व्यवस्था आहे की जिच्याकडे एक प्रकारची दंडशक्ती असते, एक प्रकारची सार्वभौम सत्ता असते
आणि ह्या सार्वभौम सत्तेच्या जोरावर, या दंडशक्तीच्या जोरावर राजकीय व्यवस्था आपल्या अधिकाराने, आपल्या आदेशाने राज्यामध्ये किंवा समाजामध्ये आपली मूल्य प्रस्थापित करत असते. एवढेच नाही तर ते मूल्य अंमलात आणण्यासंदर्भामध्ये काम करत असते. आणि म्हणून अशा व्यवस्थेला, जिच्या पाठीमागे सत्ता असते, दंडशक्ती असते, जी समाजामध्ये अधिकारवाणीने परिवर्तन घडवून आणत असते किंवा मूल्यांची प्रस्थापना करत असते, अशा व्यवस्थेला राजकीय व्यवस्था असे म्हणतात. हे सांगत असताना डेव्हिड ईस्टन यांनी या राजकीय व्यवस्थेचे प्रमुख 3 कार्य सांगितले आहे. एक आदान कार्य, 2 प्रदान कार्य आणि 3रं म्हणजे प्रत्यादान कार्य. आदान कार्यामध्ये लोकांच्या डिमांड्स त्या ठिकाणी येत असतात. राज्याकडे अनेक मागण्या येत असतात. लोकांच्या मागण्या एकामागं एक बदलत असतात आणि त्या येत असतात. एक मागणी झाली की दुसरी मागणी लोकांकडून राज्याकडे येत असते. जसे की आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा मानण्यात येत होत्या. परंतु आज आपण पाहतो की इंटरनेट ही माणसाची एक मूलभूत गरज झाली. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा माणसाला आवश्यक आहे, त्याचप्रमाणे इंटरनेटसुद्धा तितकंच आवश्यक आहे. आज इंटरनेटसारखी व्यवस्था जर बंद पडली तर लोक रस्त्यावर उतरतील, आंदोलनं करतील. म्हणजे अशा प्रकारच्या मागणीमधून आज लोकांना ते देणं हे सरकारचं किंवा राज्याचं ते कार्य, प्रमुख कार्य झालेलं आहे. आणि म्हणून आदान कार्य, लोकांच्या मागण्या, डिमांड या स्वरूपाने येणं त्याला आदान कार्य म्हणतात. याच्यामध्ये दुसरं एक कार्य त्यांनी सांगितलं की केवळ मागण्याच येतात असं नाही, तर सरकारनं एखादं सकारात्मक कार्य केलं तर त्याला लोक पाठिंबासुद्धा देत असतात. आणि ते पाठिंब्याचं कार्यसुद्धा त्या ठिकाणी आदान प्रक्रियेमध्ये येत असतं. एखादा निर्णय सरकारने घेतला तर लोक त्याचं कौतुक चांगला निर्णय घेतल्याच्यानंतर कौतुक करतात, त्याला पाठिंबा देतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यामधून सुद्धा ती व्यवस्था काम करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रदान कार्य. प्रदान कार्यामध्ये एकच कार्य डेव्हिड ईस्टन यांनी सांगितलं, ते म्हणजे निर्णय घेणे. सरकारला निर्णय घ्यावे लागतात. लोकांच्या मागण्यांचा विचार करून आणि पाठिंब्याचा विचार करून सरकार निर्णय घेत असतं आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करून घेत असतं. आणि म्हणून या कार्याला प्रदान कार्य असं डेव्हिड ईस्टन म्हणतात. आणि ह्या दोन्हींचं मिळून त्या ठिकाणी प्रत्यादान हे एक कार्य त्या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. लोकांच्या मागण्या, लोकांचा पाठिंबा आणि घेण्यात आलेले निर्णय या सगळ्यांचा एकत्रित विचार करून त्याचा फीडबॅक घ्यावा लागतो. एखादा निर्णय घेतल्याच्यानंतर तो किती लोकांना पसंत पडतो, किती लोकांना पसंत पडत नाही, अशा प्रकारचा फीडबॅक घेणं, लोकांच्या मागण्या कोणत्या आहेत, किती मागण्या पूर्ण आपण केल्या आहेत आणि किती मागण्या आपण पूर्ण केलेल्या नाही, याचा फीडबॅक जर घेतला तर त्या राजकीय व्यवस्थेला काम करण्यामध्ये एक प्रकारचं यश येत असतं किंवा ती राजकीय व्यवस्था उत्तम पद्धतीने काम करू शकते. आणि म्हणून डेव्हिड ईस्टन यांनी अशा स्वरूपामध्ये आदान, प्रदान आणि प्रत्यादान या स्वरूपामध्ये काम करणाऱ्या व्यवस्थेला राजकीय व्यवस्था असे म्हटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. याच्यानंतर याचा उर्वरित भाग आपण पुढल्या तासिकेला पाहू. धन्यवाद.